हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवस झालं मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आणि फायनली आता मी बनवलेला आहे. व्हॉइस ओव्हर आता चालू आहे कारण टायपिंग करायचं माझी इच्छा नाही आहे आणि व्हॉइस ओव्हर करायसाठी माझा थोडासा घसा बसलेला, त्यामुळं मी व्हिडिओ थोडा थांबवला एडिट करायचा. तर आपण मॅकडॉनल्ड स्टाईल फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. खूप मस्त, आणि ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. सेम मॅकडीसारखे फ्रेंच फ्राईज लागतात, सेम, काहीच फरक नाही, काहीच. तर मी बटाट्याचे काप केलेत आणि ते उकळवायला टाकलेत. त्याच्यामध्ये 1-2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मग नंतर ते बॉईल करून घ्यायचे एक 10-15 मिनिट. जास्त वेळ नाही, पण तुम्ही अंदाजानुसार करू शकता, बघू शकता बॉईल झालात का नाही ते. बाहेरचं खाते म्हणून म्हटलं जाऊ दे, घरीच आपण बाहेरचं बनवू. क्या ही वेट कम होगा मेरा, सही ना. तर बॉईल झाल्यानंतर हे सगळे असे कपड्यावरती काढून ठेवायचे, सेपरेट पूर्ण सुकून द्यायचे पूर्ण, आणि नंतर ते फ्राय करायचे. आणि मग आपल्याला 2 वेळा फ्राय करायचे, पहिल्यांदा शॅलो फ्राय आणि नंतर डीप फ्राय करायचे. पण मी इथं पण डीप फ्राय केलेलं आहे आणि नंतर ते साईडला काढून ठेवायचं आहे. आणि हे तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये, आणि नंतर एक 8 दिवस तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तळून फ्राय करून खाऊ शकता. ॲक्च्युली मला चेक करायचं होतं की आत्ता फ्राय केल्यानंतर कसं लागतील आणि फ्रीजमध्ये स्टोअर केल्यानंतर ते टेस्ट कशी लागते, मला चेक करायची होती. सो मी आत्ता पण फ्राय केलेले आहेत आणि ते पण एकदम असे कुरकुरीतच झालेले. असं एवढे म्हणजे झालेले, छान झालेले, पण परफेक्ट मॅच असं टेस्ट नव्हते. तुम्ही पाहू शकता कुरकुरीत मी दाखवते कसे झालेले आहेत कसे नाहीत. आणि बाकीचे मी फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवलेले आहेत आणि ते मी नंतर नेक्स्ट डे करेन फ्राय. आणि त्याच्यानंतर मी हे गार्निशिंग करते. तुम्ही पेरी पेरी मसालासुद्धा टाकू शकता, पण मला आवडत नाही, सो मी ओन्ली सॉल्ट टाकलेलं आहे आणि ते मी एन्जॉय करणार आहे टोमॅटो केचप बरोबर. गाईज, लिटरली ही रेसिपी खूप छान आहे, तुम्ही यूज करा. सिरियसली खूप टेस्टी लागतात फ्राईज. म्हणजे ते बाहेर कसे एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम नरम, सॉफ्ट, सेम वैसा ही टेस्ट. आता हे गरम आहेत, सॉरी, पण मला काही राहिलं नाही, मी ट्राय करते. आणि या, दॅट्स इट, अप्रूव्ड. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर लगेच सुरू लागा रेसिपीला आणि खायला लागा प्लीज लोक. त्याच्यानंतर आकाशने पिझ्झा मागवलेला आणि तो मी खाल्ला, आणि पिझ्झा एवढा काही खास नव्हता यार, सिरियसली ब्रो. हे पिझ्झा हटवाले कात्रजचे का अशी क्वालिटी देत आहेत, आय डोंट नो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाशने कोळंबी बनवलेली, ते छोटीशी क्लिप मी काढलेली, त्यामुळे मी ते ॲड केलेली आहे. आणि नंतर या ब्रो, नेक्स्ट डे पॅनकेकची रेसिपी मी ट्राय केली. मला ट्राय करायचीच होती पॅनकेक, कसा लागतो कसा नाही. मी फर्स्ट टाईम मी करते, मी पहिला कधी खाल्ला नव्हता, त्यामुळं लेट्स ट्राय. काही नाही, ते पॅकेट आलेलं होतं रेडीमेड, त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर टाकायचं आणि मिक्स करायचं आणि थोडीशी थिक कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. त्याच्यानंतर पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये बटर, ऑइल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, मी इथं तूप टाकलेलं आहे कारण मला तूप खूप आवडतं. आणि दॅट्स इट. आता हे छोटे पॅनकेक करायचे होते, मी खूप मोठे केलेले आहेत कारण मला माहीत नव्हतं, मी नंतर यूट्यूबवरती चेक केलं, सो पण टेस्टी झालेले. त्याच्यानंतर मी त्याला गार्निशिंग केले स्ट्रॉबेरीसोबत, फ्रूट्स बरोबर. यार इतके टेस्टी लागतात ना, सिरियसली. ह्याच्यावरती चॉकलेट सिरप आणि हनी मिक्स करायचं, म्हणजे गार्निशिंग करायचं, पण खूप टेस्टी लागतात. दॅट्स इट. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे. तर आजच्यासाठी एवढंच, दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गायज, लव्ह यू.